Hello students, how are you? Students, in previous video we start our EVS 1 lesson number 5, water for every household, and we learn about, in this lesson we learn about care of drinking water. Okay, and now we start remaining part of this lesson. Okay, now try this. Do this अंडर ॲडल्ट सुपरविजन. म्हणजे हा प्रयोग तुम्ही, हे एक्सपेरिमेंट तुमच्या घरातील मोठ्यांच्या मदतीने करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा, टेक अ प्लॅस्टिक बॉटल. एक प्लॅस्टिक बॉटल घ्यायची. कट ऑफ इट्स अप्पर नॅरो पोर्शन. मेक 4 स्मॉल होल्स ऑन द 4 साइड्स ऑफ द बॉटल नियर इट्स बेस. काय करायचं आहे की तिचा एक बॉटल घेतल्यानंतर त्याचा वरचं जे आपण टोपण लावतो तो भाग आहे तो थोडासा कापायचा. आणि त्याच्या आपण जे अशी ठेवतो ना, त्याच्यावरती 1-2 बोट सोडून काय करायचं की त्याला होल पाडायचे. हे बघा इथं कसं केलेलं आहे, असे होल्स पाडलेत, दिसतेत का तुम्हाला? हे बघा इथं असे त्यांनी होल्स पाडलेत. ओके, कट द स्पेंट बॉल रिफिल इनटू द 4 पीसेस. फिक्स 1 पीस इनटू ईच ऑफ द 4 होल्स टाइटली. आणि काय करायचं आहे, एक रिकामी रिफिल असते ना, ती घेऊन तिचे 4 तुकडे कापून घ्यायचे. रिफिल असते बघा, आपण पेननी लिहितो ना, त्या पेनची रिफिल ती घ्यायची आणि त्याचे 4 तुकडे कापून घ्यायचे. and fill the bottle with water. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरायचं आहे. What do you see? तुम्हाला काय दिसेल तर water flows from all the 4 tubes. आणि यातून तुम्हाला काय दिसेल तर पाणी सर्व नळांमधून पाणी वाहू लागलंय, हे आपल्याला त्यामध्ये दिसेल. नेक्स्ट बघा, what does this tell us? यामधून तुम्हाला काय कळलं, काय सांगतंय ते तुम्हाला तर using pipes we can distribute water stored in one place to several different place at the same time. म्हणजे एका ठिकाणी साठवलेले पाणी आपण 4 बाजूला 4 नळ वापरल्यामुळे ते ठिकठिकाणी आपल्याला गेलेलं दिसलं, होय की नाही? एका वेळेला ते ठिकठिकाणी गेलेलं आपल्याला ते दिसतंय. ओके, नेक्स्ट, large cement or plastic tanks are installed on the roofs of big buildings. सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवतात, आपण बघतो. आपल्या घरी पण असते. वॉटर फ्रॉम these tanks can be piped to the kitchens, bathrooms, toilets in these buildings. आणि त्यातील पाणी आपल्याला कुठं कुठं आपण पोचवलेलं असतं, कुठं कुठं आपल्यात आलेलं असतं तर बाथरूममध्ये, किचनमध्ये आणि टॉयलेटमध्ये. When taps are fitted on the pipes, water can be taken or shut off according to need. This is how water from just one tap can be obtained at several places in a building at the same time. म्हणजे की ह्या नळांना तोठ्या बसवल्या की पाणी पाहिजे तेव्हा घरात येतं आणि किंवा आपल्याला बंद करता येतं. अशा पद्धतीने एकाच इमारतीत, एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकतं. ओके, see the picture. This is overhead water tank.
टँक. घराच्या छतावरती असणारा वॉटर टँक. अँड वॉटर सप्लाय इन आवर हाऊस. आपल्या घरामधला वॉटर सप्लाय कसा आहे बघा. आपल्या घरामधला हा वॉटर सप्लाय आहे. कॅन यू टेल. आता इफ रूल इज फॉर एव्हरीवन इन द हाऊस टू कुक फॉर देमसेल्व्स, व्हॉट वुड बी द ॲडव्हान्टेज, द डिसॲडव्हान्टेज. मीन्स प्रत्येक घरात प्रत्येकाने आपला स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर काय होईल. द ॲडव्हान्टेज, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील किंवा त्यातून कोणते डिसॲडव्हान्टेज, त्यात कोणत्या अडचणी येतील आणि ॲडव्हान्टेज त्याचे फायदे काय मिळतील. सांगा की प्रत्येकानं, घरातील प्रत्येकानं, म्हणजे आता जर तुमच्या घरामध्ये 6 माणसं असतील, त्या 6 जणांनी प्रत्येकाने आपापला स्वयंपाक वेगवेगळा करायचा. त्याचे फायदे काय होतील आणि तोटे काय होतील. आता नेक्स्ट बघा. इफ एव्हरी फॅमिली हॅड टू कलेक्ट द वॉटर दे नीड एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर, व्हॉट वुड बी द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. बघा की रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना कोणते फायदे होतील आणि कोणत्या अडचणी येतील. बघा काय काय आहे ते तुम्ही यू राईट इन युअर नोटबुक. ओके. नेक्स्ट, वॉटर सप्लाय फॉर अ ह्युमन सेटलमेंट. म्हणजे आपल्या गावचा पाणी पुरवठा. बघा, लॅक्स, रिव्हर्स, रिझर्वर्स आर आवर सोर्सेस ऑफ वॉटर. दे आर ऑफन at long distance from our houses. It is difficult to collect water from such distance place. Besides, we cannot be sure that the water can be used as it is for drinking. Means लॅक्स, तलाव, नंतर नद्या, नंतर धरणे, हे आपल्या पाण्याचे काय आहेत, सोर्स ऑफ वॉटर आहेत आपले. म्हणजे पाण्याचे आपल्या इथून आपल्याकडं पाणी येतं. तर हेच त्याला आपण स्रोत म्हणतो. तर हे पाणी दे आर ऑफन ॲट लॉंग डिस्टन्स फ्रॉम आवर हाऊसेस. ते पाणी आपल्याकडं लॉंग डिस्टन्सवरून, खूप दूरवरून आलेलं, खूप अंतरावरून आलेलं असतं. तर ते थेट तिथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात आपल्या. आता आपण डायरेक्ट म्हणू की आपण नदीतच लावायचं आणि घ्यायचं, तसं आपल्याला जमतं का? आपण धरणातच जायचं आणि आपली पाईपलाईन करून आणायची, असं जमतं का? नो. त्याच्यामध्ये काय असतात, प्रॉब्लेम्स असतात. आणि त्याशिवाय काय असतं, त्यातील पाणी जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येत नाही. आता बघा, आपण म्हणलं नदीतून पाणी डायरेक्ट पाईपलाईन करून आणायचं, परंतु नदीवर आपण बघतो की कोण कपडे धुत असतं, कोण भांडी घासत असतं, कोण जनावरं धुत असतं, कोण आंघोळ करत असतं. असं पाणी आपण डायरेक्ट घरात आणू शकतो का? नाही. तर ते आपल्याला फिल्टर करावं लागतं ना. म्हणून आपण डायरेक्ट ते पाणी पिण्यास खात्रीदायक असतं का? नाही. त्या पाण्यामुळे आपण आजारी पडतो. म्हणून आपण डायरेक्ट काय करत नाही. तर द वॉटर कॅन बी यूज ॲट इट इज फॉर नॉट शुअर. वी कॅनॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज ॲट इट इज फॉर ड्रिंकिंग. ओके. दॅट इज व्हाय a large water source is identified near a settlement. Water from it is brought through large pipe to common place. There the water is made safe for drinking. This is called purification of water. Arrangements are made to distribute this water all over the town or city. This is called distribution of water. बघा, म्हणजे असं का, तर की म्हणून आपल्या गावचा एखादा मोठा काय बघतात आपण, सोर्स बघतो पाण्याचा, जिथं आपल्याला जास्त पाणी
असेल मग त्याच्यामध्ये आपलं नदी येते किंवा कालवा किंवा मोठ्या जलवहिनीच्या मदतीने आपण संबंध गावासाठी एकाच ठिकाणी पाणी आणतो आणि तिथे ते पाणी पिण्यासाठी काय करतो आपण प्युरिफिकेशन करतो त्या पाण्याचं म्हणजे ते आपण निर्धोक शुद्ध करतो. अरेंजमेंट्स आर मेड टू डिस्ट्रीब्यूट धिस वॉटर ऑल ओव्हर द टाउन ऑर सिटी आणि ते पाणी आपण काय करतो शहरातून गावातून आपली सगळीकडे पुरवण्याची सोय करतो. यालाच काय म्हणतात धिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर म्हणजे जलवितरण म्हणतात त्याला. काय म्हणतात डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर म्हणजे जलवितरण. ओके नेक्स्ट कॅन यू टेल व्हेन वी ड्रॉ water into a spray pump from the bucket of water in which direction does the water flow म्हणजे पाणी भरलेल्या बादलीतून आपण काय करतो पिचकारीने पाणी घेतो भरून त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते ते तुम्हीच आता पिचकारी उडवून बघा घरी. ओके तर नेक्स्ट water tanks at height. Water tanks at a height. This point we see in next video. Bye.